याच्यावर का बघा, जर ए अधिक बी हे सी अधिक डी पेक्षा लहान आहेत आणि डी अधिक ई हे ए अधिक बी पेक्षा लहान आहेत, तर ईच्या संदर्भातील सत्य पर्याय कोणता, असा प्रश्न विचारला. प्रश्न कसा सोडवायचा सर? लेकरांनो, गणित म्हणते ए अधिक बी. लक्ष द्या, ए अधिक बी हे सी अधिक डी पेक्षा लहान. लहानसाठी अशा पद्धतीचं चिन्ह आम्ही वापरतो. दे खुंबा. ज्याला खुंबा दिला ती संख्या लहान. म्हणजे हे जे तोंड आहे ज्या संख्येकडं, ती संख्या असते मोठी, ती संख्या असते मोठी. आणि ज्याला खुंबा बसला ती संख्या असते लहान. हे खुंबा. नाहीतरी गरीबाचीच माती, नाही का? कोणी बी मोठ्याचा आला गाडा, गरीबाची झोपडे मोडा, हा न्यायनीतीचा प्रकार मार खुंबा. मग याला हे खुंबा मारायचं. म्हणजे ए अधिक बी सी अधिक डी पेक्षा लहान. हे सी अधिक डी पेक्षा लहान. याच्यापेक्षा हे काय आहे? लहान आहे. पुढं गणित म्हणते की डी अधिक ई हे मात्र ए अधिक बी पेक्षा लहान आहे. याचा अर्थ ए अधिक बी मोठे आहेत कोणापेक्षा? हो, या डी अधिक ई पेक्षा. गणित म्हणते डी अधिक ई हे ए अधिक बी पेक्षा काय आहे? हे डी अधिक ई ए अधिक बी पेक्षा, हे ए अधिक बी बरं का. डी अधिक ई हे ए अधिक बी पेक्षा लहान. हे मार खुंबा म्हणजे डी अधिक ई लहान. प्रश्न विचारला, ईच्या संदर्भात सत्य पर्याय कोणता? बघा, याच्यापेक्षा हे लहान आणि याच्यापेक्षा हे लहान. मग ईच्या संदर्भात, इथं ई आहे बघा, या ईच्या संदर्भात सत्य पर्याय कोणता? याच्यापेक्षा हे लहान आहे तुलनेनं आणि याच्यापेक्षा हे लहान आहे. ईच्या संदर्भातील सत्य पर्याय. मग आता सगळ्यात मोठं कोणतं इथं, हा प्रश्न जर केला, याच्यापेक्षा ह्यो मोठा आणि याच्यापेक्षा ह्यो मोठा आहे. म्हणून हे दोन पद इकडं आम्ही घेतले पाहिजे सोडवणुकीसाठी. लक्षात घ्या, हे युद्ध संपवण्यासाठी हे दोन पद इथं घ्या. डी अधिक ई अर्थात लहान आहे कोणापेक्षा? सी अधिक डी पेक्षा. या दोन्ही कंसामधला जर डी डी कॅन्सल केला लेकरांनो, तर उत्तर काय प्राप्त होते की ई लहान आहे सी पेक्षा. ईच्या संदर्भातील सत्य पर्याय काय? तर ई हा लेकरांनो काय आहे? लहान आहे सी पेक्षा. ई हा लहान आहे सी पेक्षा. लक्ष द्या, हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.